आज केला आम्ही आपल्या विदर्भातला एकदम टॉपचा बँड बुक केला, पण कशासाठी केला आणि कितीली केला चला मग पाहू आपल्या व्हिडिओ मध्ये. आणि ते जेवण्या हातारचं फॉलोचं बटन दाबून टाका. ते झालं असं की अगोदरच्या दिवशी होतं आपलं पेरणं. तसं तर आता पेरणं होऊन 1 महिना झाला, पण मी व्हिडिओ आज टाकून राहिलो कारण की जरा कामाची गडबड होती ना, आतापर्यंत व्हिडिओ टाकू शकलो नाही. पण आता याच्या पुढे आपले व्हिडिओ डेली येतील. या वर्षी या पाण्याला काय झालं काय माहिती, सुरुवातली पाणी नव्हतं ना आताही पाणी नाही. आणि ज्या दिवशी मी वावर पेरत होतो त्या दिवशी तर पूर्ण कोल्ड होतं आणि वरून ऊन बी तपत जाय. म्हटलं आता काही बी झालं चालते, पाणी येऊ की नाही येऊ, वावर तर पेरूनच घेतो. सगळं वावर पेरणं झालं आणि त्यातली उरेल बिजवी काढून घेतली. आणि त्याच दिवशी रात्री एकदम 3-4 घंटे रब पाणी पडलं. आणि दुसऱ्या दिवशी ट्रॅक्टर घेऊन आम्ही निघालो काही वरचा वर पेरायले. अगोदरच्या दिवशी मस्त कोल्ड्यात पेरणं झालं, दुसऱ्या दिवशी एवढा गारा होता की काहीच्या मैस फिरवा भिंगरीन काळा गारा. बस 4-5 एकर वावर नाही होतं, काकानं शेगवून नाश्ता आणला. कसा आहे, खाया प्याचं टेन्शन नाही घ्यायचं, सट खायचं आणि तट राहायचं. त्याच्या बाद थोड्या वेळानं आपलं वावर बी पेरणं झालं, डायरेक्ट घरी आलो. दुसऱ्या दिवशी निघलो आम्ही बँड पायासाठी. आपल्या गणपती बाप्पाच्या आगमनासाठी फक्त 1.5 महिना बाकी आहे. आणि आमचं लय दिवस झाले चालू होतं की आज जाऊ उद्या जाऊ, आज जाऊ उद्या जाऊ. शेवटी तो दिवस आज आला. माटरगाव मध्ये मस्त फुल नाश्ता केला आणि डायरेक्ट येऊन पोहोचलो आम्ही अकोला खुर्द. बँडच्या गाडीजवळ आलो, बँडवाल्याला फोन लावला. तेवढ्यातच आबा भेटले आपल्या नानूभाऊच्या ओळखीचे. आबा डायरेक्ट आम्हाला बँडवाल्याच्या घरी घेऊन आले. पण आमची बँडवाल्याची दाय काही लवकर शिजे नाही. मागे पुढे किती वेळ हेच चालू होतं. आणि आम्हाला बी सांगणं होता बँड हाच. शेवटी आबानं थोडाफार टेका लावला आणि डायरेक्ट बँडची पावती बनवायला सुरुवात केली. बँडची पावती घेतली आणि त्याला ऍडव्हान्स देऊन टाकला. आणि त्याच्या बाद लागेल होती आम्हाला ताकद न भूक. ते एका हॉटेलवर आलो, मस्त जेवण केले. चला मग भावांनो, आजच्या एवढंच. भेटू आपण आता लवकरच दुसऱ्या व्हिडिओ मध्ये.